बऱ्याच दिवसापासून संक्रांतीचा तिळगुळ होता आणि काल मी डब्बे स्वच्छ केले तर मला एका डब्यामध्ये तिळगुळ दिसला. तर तिळगुळाचं आता काय करायचं, तर मी सकाळी स्वयंपाक करताना चपात्या बनवतच होती तर म्हटलं आता तिळगुळाची पोळी बनवूया. हळदी कुंकवाच्या वेळेस तिळगुळ देण्यासाठी मी बारीक केला होता तिळगुळ आणि अगदीच बारीक झालेला आहे तिळगुळ. तर चला तर मग पुरणाच्या पोळीसारखं आपण तिळगुळाची पोळी करूया. नुसतं तिळगुळ खायला काही जमणार नाही, तर पोळी बरोबर केलं तर तिळगुळही संपेल आपला आणि एक हेल्दी प्रकारचा नाश्ता सुद्धा होईल. संक्रांत संपल्यानंतर मागच्या वर्षी सुद्धा असाच तिळगुळ उरला होता, तर त्यावेळेस मी 5-6 लाडू बनवले होते ह्या तिळगुळाचे. याच्यापासून लाडू सुद्धा करता येतात. पुरण भरल्यासारखं तिळगुळ भरून घेतलं आणि छान अशी चपाती लाटल्यासारखी आपण चपाती लाटून घ्यायचं. तव्यावरती तेल लावून घ्यायचा आणि तेल लावून दोन्ही साईडून चपाती शेकून घ्यायची. खूप छान असा खुसखुशीत वाटतो आहे तिळगुळ पोळी. तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. मी तर बनवली आणि खाल्ली सुद्धा. छान वाटली आणि रुद्रांस तर असल्या वस्तू अजिबात खात